नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप ए आणि ग्रुप सी एक्झामिनेशन 2024 मध्ये तुम्हाला 20 मार्कांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय आहे. त्यामुळेच मी असा विचार करत होतो की तुम्हाला याविषयी एक स्ट्रॅटेजी लेक्चर किंवा अनालिसिस द्यावं. देन आय थॉट की महाराष्ट्रातील मॅथ्सच्या बेस्ट टीचर कडून जर तुम्हाला हे स्ट्रॅटेजी लेक्चर मिळालं तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्यामुळेच मित्रांनो, आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये इन्व्हाइट केलेला आहे सरळ सेवा पोलीस भरती ते एमपीएससी यूपीएससी पर्यंत सर्व उमेदवारांना परिचित असलेले आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक मुलाच्या मनामध्ये स्थान मिळवणारे सचिन ढवळे सर. तर मित्रांनो, पुढील जो व्हिडिओ आहे तो सर कंटिन्यू करतील. बघा, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे फक्त हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने तयारी जर केली तर नक्कीच तुम्हाला 20 पैकी 15+ मार्क्स आरामात मिळू शकतात. अगदी मायन्यूट, अगदी मायक्रो अनालिसिस या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. गणित आणि बुद्धिमत्तेचं कोणता टॉपिक किती वेळ देऊन वाचावा, तसेच त्याला किती महत्व आहे आणि नेमकं मॅथ्स साठी तुम्ही काय केलं पाहिजे, रिझनिंग साठी काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर येईल, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये सरांनी सांगितलेलं आहे. पुढील व्हिडिओ सर कंटिन्यू करतील. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आता आगामी आपली जी काही कंबाईनची संयुक्त परीक्षा होणार आहे गडबा आणि गटकची 2024 ची, ठीक आहे. तर त्या परीक्षेसंदर्भात आपण थोडं गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचे महत्त्वाचे आपल्याला टर्निंग पॉईंट ठरतात, डिसाइडिंग फॅक्टर परीक्षेमध्ये, की बाबा त्याच्यात 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न जर राईट आले, समजा 17-18 आले किंवा कमीत कमी 15 आले, तर आपल्याला एक्झामची मेरिट बरोबर गाठता येते किंवा त्याला मेरिटला क्रॉस हे करता येतं. तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी वगैरे आपण एक बिल्डअप करणार आहे. कोणते टॉपिक आपण केले पाहिजेत मॅथ्स रिझनिंगसाठी, त्यामध्ये कोणते टॉपिक करत असताना नेमका सराव कसा करायचा, कोणता रेफरन्स वापरायचा आहे. तसेच आणखी जर आपण पाहिलं त्यामध्ये की टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी, की परीक्षेत जो 1 तास असतो त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता कधी केलं पाहिजे, सुरुवातीला 15 मिनिटं केलं पाहिजे का शेवटला 15 मिनिटं केलं पाहिजे, 15 मिनिटं केलं पाहिजे का 20 मिनिटं दिले पाहिजे, आपण सगळं टाइम स्ट्रॅटेजीने आपण जाणार आहे. आणि हे करत असताना नेमकं आता सर इतका मोठा सिलेबस आहे मॅथ आणि रिझनिंग, एवढा सगळ्या सिलेबसमध्ये किती टॉपिक आम्ही केले पाहिजेत किंवा आम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक सांगा. तर मी तुम्हाला सगळे महत्त्वाचे टॉपिक्स वगैरे सगळे स्टार करून देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जे काही मी स्ट्रॅटेजीमध्ये आज सांगेल ते सगळ्या गोष्टी महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की हे महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही त्याच्यावर जास्त सराव करायचा प्रयत्न करा, ठीक आहे. म्हणजे तुमचे काही मार्क आपण सिक्युअर करून घेऊ. म्हणजे मी तुम्हाला इथपर्यंत सांगेल 11 ते 12 टॉपिक असे आहेत जे दरवर्षी परीक्षेला असतात. दरवर्षी 11 ते 12 टॉपिक जे फिक्स तेच 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 सारखं सारखं तेच चालू आहे, पण आपलं ऑब्झर्वेशन नाहीये. 11-12 प्रश्न म्हणजे टॉपिक असे की ते पुन्हा 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 रिपीट आहेत. बाकी 7-8 प्रश्नांचे नवीन नवीन येतं काहीतरी, पण 11-12 हे कॉमन झालेलं आहे. आपण बघूया नेमकं कोणते कॉमन टॉपिक दरवेळेला येतात आणि कुठलं नवीन नवीन काहीतरी पडायला लागलंय पेपरमध्ये. तर आपण सगळ्या स्ट्रॅटेजीने आज जाणार आहे. सुरुवात बघूया नेमकं वेटेज काय आणि मागच्या 3 वर्षांचं आपण अनालिसिस करतोय. 2021, 2022 आणि 2023 या तिन्ही वर्षामध्ये कंबाईनचे जे जे प्रिलिम्स, मी मेन्स नाही घेतला, मी प्रिलिमच्या स्ट्रॅटेजी बद्दल बोलतोय. तर प्रिलिम मध्ये आतापर्यंत जे जे काही पेपर झाले त्यामध्ये कंबाईनची गडबा आणि गटकच्या 2 एक्झाम झालेल्या आहेत 2021 मध्ये. गडबा आणि गटकच्या 2022च्या 2 एक्झाम आहे आणि 2023ची दोघांची कॉमन एक्झाम आहे. असे 5 पेपर आपण अनालिसिस करून पाहतो याच्यामध्ये, ठीक आहे. सो बघूया काय ते नेमकं. नंबर 1, रिझनिंग आणि मॅथ्सच्या बाबत आपण जर वेटेजचं आधी म्हणजे आधीचं जुनं वेटेज आणि आता नवीन वेटेज 2021 ऑनवर्ड सगळं चाललंय. 2021 पासून पुढचं 2021 इथं संयुक्त गट ब पूर्व 21 असेल, गट क 21 असेल, गट ब 22 आणि गट क 22 हे 2-2 4 पेपर. आणि 2023 पासून त्यांनी नवीन पॅटर्न लागू केला की ज्याच्यामध्ये त्या लोकांनी काय केलं की दोन्ही आता एकत्र करून टाकलं ते, ठीक आहे. म्हणजे संयुक्त गट ब आणि गट क पूर्व आता कॉमन झालेली. क्लिअर, हे लक्षात असू द्या. आणि मग आता त्यामध्ये आधीचं वेटेज काय आणि आताचं वेटेज काय, मी प्रिलिम बद्दल फक्त सांगतोय. मेन्सचं स्ट्रॅटेजी लेक्चर आपण परत वेगळं बघूया काय ते, ठीक आहे. आता सध्याच्या प्रिलिमच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये तुम्ही जर आधीपासून बघितलं तर आधी तुम्हाला मागचे दोन्ही वर्ष म्हणजे 2021 आणि 22 मध्ये 15-15 म्हणजे तिथपर्यंत 15-15 प्रश्न पडायचे गणित बुद्धिमत्तेचे मिळून, ठीक आहे. परंतु 2023 मध्ये वेटेज बदललं ड्रास्टिकली, त्याने अचानक चेंज केला. सिलेबसमध्ये आधी गणित बुद्धिमत्ता एकत्र पॉईंट होता, आता सिलेबसमध्ये गणित वेगळं दिलंय, बुद्धिमत्ता वेगळी दिली. त्यामुळे दोघांना इक्वल वेटेज त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय. इक्वल म्हणजे बऱ्यापैकी ऑलमोस्ट काही 19-20 बघितलं आपण बघू शकता 20 प्रश्न विचारतायत आणि त्या 20 प्रश्नांचं अनालिसिस बाबा कोणत्या टॉपिकवर येतात, मॅथ्सचे किती, रिझनिंगचे किती, तर आपण इथं अनालिसिस बघून घेऊया. यात मागच्या 3 किंवा 5 पेपरचं अनालिसिस जर बघितलं आपण, ह्या 5ही पेपरमध्ये 2021च्या गडबच्या परीक्षेमध्ये रिझनिंगचे 7 प्रश्न होते, मॅथमॅटिक्सचे 8, असे 8 आणि 7 आले 15 प्रश्न, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण गट क चा जर 2021च्या प्रिलिम्स पेपर बघितला त्यामध्ये रिझनिंगचे प्रश्न परत कमी आहेत, 6 आहेत आणि मॅथमॅटिक्सचे 9 आहेत. अशा 9 आणि 6 आले 15.
तुम्ही वेटेज बघू शकता, मॅथ्सला जरा जास्त इम्पॉर्टन्स दिला गेलाय मागच्या 2-3 वर्षांमध्ये. ठीक आहे, कारण 2020 पर्यंत आपण पेपर जर बघितले तर रिझनिंगचे प्रश्न खूप जास्त यायचे, पण 21, 22, 23 मध्ये ह्या 3 वर्षात जर बघितलं तर रिझनिंगचे प्रश्न आणि मॅथ्सचे क्वेश्चन ऑलमोस्ट एकदम इक्वल करायला लागले त्या लोकांनी. म्हणजे आधी कसं होतं, 15 पैकी 12 रिझनिंग विचारायचे आणि 2-3 गणित विचारायची, आणि मागच्या 3 वर्षामध्ये त्यांनी दोघांचं इक्वल वेटेज करून टाकले. मग तुम्हाला कुठलीही गोष्ट ऑप्शनला टाकता येणार नाही यातून, की आम्ही फक्त रिझनिंग करतो का फक्त मॅथ्स करतो. दोन्ही करावं लागेल, कारण हे वेटेज रिव्हर्स पण होऊ शकतं. इथं 7-8 आहे, इथं 8-7 होऊ शकतं, म्हणजे 15च्या पॅटर्न मध्ये. आता तर 20चा पॅटर्न आहे, आपण तिथे बघू काय घडतंय नेमकं. पुढे आपण बघितलं इथं गट ब पूर्व 2022च्या पेपरमध्ये फक्त 6 रिझनिंगचे आणि 9 मॅथ्स, म्हणजे 9 आणि 6 इथं 15चं वेटेज बनतंय. आणि 2022च्याच गट क च्या परीक्षेमध्ये बघितलं त्यामध्ये रिझनिंग 7 आणि मॅथ्स 8 आहे, 8-7 15. एकंदर जर आपण बघितलं रिझनिंगचे ऑन अन ॲव्हरेज इथं सगळीकडे 6 ते 7 प्रश्न आलेले जेव्हा 15चा पॅटर्न होता, आणि मॅथमॅटिक्सचे 8 ते 9 प्रश्न आलेले जेव्हा 15चा पॅटर्न होता. पण जेव्हा नवीन पॅटर्न आला, हा नवीन पॅटर्न आहे आपला, हा न्यू पॅटर्न असेल आणि हा न्यू सिलेबस नुसार जर आपण बघितलं तर याच्यामध्ये टोटल 20 प्रश्न पडतात. रिझनिंगचे प्रश्न पडले होते 9 आणि मॅथमॅटिक्सचे होते 11, असे 11-9 बनले इथे टोटल 20. ठीक आहे, हा यातून कुठे दरवर्षी एका दुसरा रद्द गणित बुद्धिमत्तेचा होत असतो, पण 2023 मध्ये एकही प्रश्न रद्द केलेला नाहीये, हे लक्षात घ्या. 20 पैकी 20 प्रश्न त्यांनी कायम ठेवलेले आहेत, एकही रद्द नाही, कोणती मिस्टेक त्यांनी केली नव्हती. जरी 1-2 मिस्टेक होता पण त्यांनी त्यामध्ये तो प्रश्न आन्सर सुटतोय म्हणून ते रद्द नाही केलेलं, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीने हे सगळं झालं. याचं पूर्ण वेटेज किती किती होतं, रिझनिंगला किती प्रश्न होते, मॅथ्सला किती प्रश्न होते, आणि टोटल किती किती होतं. तर 15-15-15चा पॅटर्न संपूर्ण आता 20चा पॅटर्न नवीन स्टार्ट केला 2023 पासून. याचं कारण सिलेबसमध्ये रिझनिंग वेगळं दिलं गेलं, मॅथ्स वेगळं दिलं गेलं, त्यामुळे दोघाला त्यांनी इक्वल वेटेज देऊन इथे 10 प्रश्न इथे 10 प्रश्न येणं अपेक्षित होतं, तरी त्यांनी थोडं तिथं एक कमी केला, इथे 9 दिलेत आणि मॅथमॅटिक्सचे इथं 11 क्वेश्चन विचारले होते. ठीक आहे, आता बघूया सर हे 9 आणि 11 किंवा हे जे काय सगळं तुम्ही सांगताय 15-15 20 जे काय क्वेश्चन सांगताय याच्यामध्ये जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेत, नेमकं टॉपिक कोणते. तुम्ही म्हटलं होतं 11-12 टॉपिक असे जे सारखे सारखे येतात. मी तुम्हाला स्टार करून देत जाईल, तुम्ही फक्त नोट करून घ्या सगळ्या गोष्टी. आता आपण सुरुवात करूया रिझनिंगचं पूर्ण अनालिसिस. ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये रिझनिंग मध्ये जे काही सेक्शन्स पडतात, तुम्हाला 4 भागामध्ये रिझनिंग शिकायचंय. नंबर 1 पहिला भाग आपला त्यातला काय असेल माहितीये का, शाब्दिक तर्कक्षमता म्हणजे वर्बल रिझनिंग. ठीक आहे, आता टॉपिक काय ते एकदम ओळखीचे लाडके टॉपिक आहेत. प्री आणि मेन्स दोन्ही दृष्टीने तुम्हाला थोडं थोडं सांगत जाईल, पण मेन्सची स्ट्रॅटेजी आपण वेगळी घेऊ सध्या, फक्त प्रीची स्ट्रॅटेजी आपली चालली. ठीक आहे, यामध्ये बघायला आता मी तुम्हाला तसंच एकदम पूर्ण चार्ट वाईज बनवून दिलेलं आहे. तुम्ही फक्त काय करा, ज्या टॉपिकवर प्रश्न आलेत त्याला स्टार करून घ्यायचं. मी तुम्हाला तसं स्टार करून देत जाईल. 5 पेपर अनालिसिस आपण करतोय मागचे 2021, 22 आणि 23 चे टोटल मिळून. प्रत्येक वर्षी 2-2 होते, आता एकच कॉमन पेपर झाला गट ब गट क चा. करेक्ट आहे, ओके. आता मध्ये आपण पहिला टॉपिक जर बघितला, पहिला टॉपिक आहे आपला ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधाचा. आपण जर जनरली बघितलं तर नातेसंबंधावरती प्रिलिम मध्ये एकही प्रश्न पडत नाही, एकही प्रश्न नाहीये, कारण हा टॉपिक हा जास्त करून मुख्य परीक्षेला विचारला जातो. तुम्ही तर मेन्शन करून टाका सगळ्यांनी, हा टॉपिक हा मुख्य परीक्षेलाच विचारला जातो आणि कन्फर्म विचारला जातो. मुख्य परीक्षेला याचं वेटेज प्रत्येक पेपरला 2-2 किंवा 1-1 प्रश्न आहे, परंतु प्रिलिम मध्ये याच्यावरती मागच्या 5ही पेपरमध्ये एकही प्रश्न नाहीये. मग स्टील याला आपण काही इतकं स्टार वगैरे करणार नाही, पण आपल्याला शेवटी बघा अभ्यास करत असताना स्टडीमध्ये तर ते येणारच आहे, कारण प्री नाही तर परत मेन्सला तो प्रकार पडणारच आहे. पण आपण प्रिलिमचा अभ्यास करताना सगळ्या दृष्टीने अभ्यास करायचा, जेणेकरून मेन्सला आपल्याला जास्त ताण येणार नाही. कारण तिथे मराठी करायचे, इंग्रजी करायचे, तर प्री करताना चांगला अभ्यास करून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, तर नातेसंबंधाला मी काय स्टार करत नाही, कारण त्याच्यावर प्रिलिम मध्ये मागच्या 5ही पेपरमध्ये एकही प्रश्न नाहीये, तर तो सोडून द्या. पुढे वेन आकृत्यांचा जो काय आपण सिलॉक्सचा जो प्रकार पाहतो त्याच्यामध्ये 2023 वरती फोकस कराल, तिथे एकाच पेपरमध्ये 20 पैकी 2 प्रश्न आलेले आहेत, आणि हा नवीन पॅटर्न चालू आहे, लक्षात असू द्या. तुम्ही सगळ्यांनी हे बघत असताना सर्वात जास्त तुम्ही लोक इथं लक्ष द्यायचंय. हा जो लास्ट वाला कॉलम आहे ना, सेकंड लास्ट कॉलम, की 2023च्या परीक्षेमध्ये नेमके कोणत्या टॉपिकवरती भर दिला गेला होता त्याच्यावर जास्त फोकस करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेन आकृत्यावरती म्हणजे सिलॉक्स वरती तुम्हाला लोकांना 2 प्रश्न विचारले होते, आणि मागच्या 5 पेपरचा विचार करता त्यावर 3 प्रश्न आलेले आहेत. हा टॉपिक इथे ठरतो महत्वाचा, याला स्टार करून घ्या सगळ्यांनी प्लीज. ठीक आहे, म्हणजे एकदम लेटेस्ट पॅटर्न तर पहिलं जास्त करून बघा. इथं 2 प्रश्न एकाच पेपरला आलेत, म्हणजे थोडंसं सिरियस घ्या त्या टॉपिकला. ठीक आहे, इथं टोटल 3 प्रश्न मागच्या 5 पेपरमध्ये, आणि लेटेस्ट या मागच्या वर्षात 2 प्रश्न आलेले आहेत एकाच पेपरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. आणि हे सगळं प्रिलिम्स आहे बरं बेटा. मेन्सचं असेल तर हे सगळं डबल होऊ शकतं, कारण मेन्समध्ये पण प्रत्येक टॉपिकला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, सध्या प्रिलिम्सचं बोलूया आपण. कुठ प्रश्न म्हणजे पझल टेस्ट. पझल टेस्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की बैठक व्यवस्था असते, त्यामध्ये खरं खोटं असतं.
तुलना असते, बरोबर. हे सगळे जे प्रकार आहेत सगळे ते याच्यामध्ये येतात, बरोबर. पझल मध्ये येतात. वर्गीकरण आलं तर हे जवळपास 5 ते 6 टॉपिक मिळून हा पझल तयार होतो. आणि तुम्ही बघू शकता एक पेपर जर स्किप केला, एक तरी प्रश्न याच्यावरती येतो, 1 2 2 1. इथं बैठक व्यवस्थेची पझल वगैरे आली होती, बैठक व्यवस्था, किंवा एका कट्ट्यावरती काही लोक बसलेत, उत्तरेला तोंड केलेलं आहे, पूर्वेला तोंड केलेलं आहे, एका वर्तुळाकृती टेबलाभोवती काही लोक बसलेत. तर याच्यावर टोटल 6 प्रश्न आलेत. म्हणजे हा टॉपिक ठरतो महत्वाचा, त्याला करायचा तुम्ही स्टार. असे काही टॉपिक्स ते स्किप करू नाही शकत आपण, ते करावेच लागतील, लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट, दिशाज्ञान चाचणी. प्रत्येक पेपरला एक कुठेतरी अपवाद जर सोडला तर प्रत्येक पेपरला एक 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 प्रश्न याच्यावरती येतोय. याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, बरोबर. म्हणजे अर्थात हा सुद्धा दिशाज्ञान टॉपिक हा महत्वाचा ठरतो याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, टोटल 4 टॉपिक मी सांगितले, त्याच्यामध्ये एक टॉपिकवर प्रश्न एकही नाही आला, बाकी सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्यावर प्रश्न पडतात. मेन्सचा जर विचार केला तर मेन्सच्या बाबतीमध्ये प्रत्येक टॉपिकला प्रश्न विचारले गेलेले आहेत. नातेसंबंध हा मुख्य परीक्षा दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचं आपण बघितलं. नेक्स्ट, आता इनपुट आउटपुट हा जो प्रकार आहे हा फक्त बँकिंग लेवलला असतो. हा बँकिंगला असल्यामुळे मोस्टली तुम्हाला लोकांना आता याचे जी काही लेवल असते खूप लेंदी प्रश्न असतात, ते लेंदी असल्यामुळे मोस्टली एमपीएससीने विचारलेत, पण सीसॅटला 2015 आणि 2016 पर्यंत विचारलेत. नंतर त्यांनी विचारणं बंद केलं. तर हा टॉपिक इतका काही महत्वाचा येत नाही, याच्यावर एकही प्रश्न आलेला नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सांकेतिक तुलना नावाचा जो काही टॉपिक आहे हा तुम्हाला लोकांना मागे 2017च्या कंबाईंडला एकदा विचारला होता, नंतर परत कधीच विचारला गेलेला नाहीये. परंतु स्टील हा टॉपिक मी तुम्हाला सांगेल मुख्य परीक्षा दृष्टीने महत्वाचा आहे. मुख्य परीक्षा प्रिलिमसाठी तर आतापर्यंत मागच्या 5-7 वर्षात काही प्रश्न आलेला नाहीये. परंतु जर आपण बघितलं तर मेन्स मध्ये याच्यावर प्रश्न पडू शकतो. सांकेतिक तुलनावरती एकही प्रश्न नाही. तुम्ही बघू शकता समोर जो चार्ट दिसतोय, या चारही टॉपिक वरती एकही प्रश्न प्री मध्ये विचारला गेलेला नाही 2021, 22 आणि 23च्या 3 वर्षामध्ये. ठीक आहे. स्टील याला काही मी महत्व सांगेल की हा मेन्स मध्येच इम्पॉर्टंट आहे, प्रिलिमसाठी नाहीये. सांकेतिक भाषा, कोडेड लँग्वेज हा जो काही हाय लेवलचा जो काही प्रकार असतो, ऍक्च्युली याच्यामध्ये 2 चॅप्टर पडतात, एक असतो हाय लेवलचा, एक असतो लो लेवलचा. ठीक आहे. हाय लेवलचे प्रश्न सगळे मेन्सला असतात आणि प्रिलिम मध्ये लो लेवलचे प्रश्न असतात सगळे. तर इथं तुम्ही लोक फक्त मेन्शन करा, हे सुद्धा मुख्य परीक्षा दृष्टीने महत्वाचं आहे. प्रीसाठी याच्यावर प्रश्न मागच्या 3ही वर्षात 5ही पेपरमध्ये आलेला नाहीये. ठीक आहे. आणि रांगेतला क्रमांक आपण पेपरला प्रश्न बघितले असतील, पण मेन्स मध्ये बघितले. प्री मध्ये खूप कमी क्वेश्चन आहेत, याला सुद्धा इथं मुख्य ओरिएंटेड तुम्ही लिहून ठेवायचं. तर याचा अर्थ ज्याच्यावरती प्री मध्ये एकही प्रश्न नाहीये त्याला मेन्सला विचारला जाऊ शकतं. यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगेल की स्टार कशालाच नाही दिला, इनपुट आउटपुटला फक्त तुम्ही लोक स्किप करू शकता, कारण ते तुम्हाला लोकांना फक्त बँकिंग ओरिएंटेड आहे, किंवा एमपीएससी सीसॅटला आलं तर येईल. कंबाईंडला वगैरे याचा एवढा मोठा प्रश्न नाही आला पाहिजे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो, मी आतापर्यंत सांगितल्यापैकी फक्त 3 ठिकाणी स्टार दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग त्या पुढे गेलो आपण. नेक्स्ट, कालमापन आणि घड्याळ. आपल्यालाही माहिती आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला वारंवार असतात. आणि 2023चा जर विचार केला आपण, हा नवीन पॅटर्न, त्याच्यामध्ये कालमापन वरती प्रश्न विचारला गेला, याला स्टार करून टाका, कारण लेटेस्ट पॅटर्न मध्ये याच्यावर प्रश्न येतोय. ठीक आहे. आणि घड्याळावरती प्रश्न, घड्याळ पुढे जाणे, मागे पडणे, घड्याळाच्या 2 काट्यामधला अँगल काढणे, घड्याळाच्या आरशातल्या प्रतिमेची वेळ काढणे, असे जे काही छोटे मोठे सगळे प्रकार पडतात ते सगळ्या स्पर्धा परीक्षेला दिसतात. परंतु घड्याळ हा टॉपिक हा मागच्या 3 वर्षामध्ये 5 पेपरमध्ये फक्त एकदाच आलेला आहे. ठीक आहे. तो इतका काही मी काही महत्वाचा सांगणार नाही. त्या दोघांमध्ये कॅलेंडर जरा जास्त महत्वाचं वाटतं, कारण लेटेस्ट पॅटर्न मध्ये कॅलेंडरवर प्रश्न विचारला गेलाय. स्टील याच्यावर एक तरी प्रश्न आलाय म्हणून थोडं तुम्ही त्याला फक्त इतकं इग्नोर करू नका, कारण प्रश्न इतका अवघड नसतो घड्याळाचा, सोपाच असतो. परंतु आपल्याला तो आला तर परीक्षेला सोडवता आला पाहिजे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो, आतापर्यंत टोटल मी तुम्हाला फक्त 5 टॉपिकला स्टार करून दिलेले आहेत. टोटल 5 टॉपिक मध्ये सिलॉक्स असेल, पझल असेल, त्यानंतर दिशाज्ञान असेल, हे 3 टॉपिक्स. त्याच्यानंतर पुढे गेलो कालमापन आणि घड्याळ, असे 5 टॉपिक आहेत पहिल्या पार्ट मध्ये. ठीक आहे. पहिल्या पार्ट मध्ये ह्या 5 टॉपिक वरती पहिल्या पार्टला तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे लक्षात असू द्या. हा पहिला पार्ट झाला आपला. दुसरा पार्ट आपण बघूया आता, जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण म्हणतो अक्षर मालिका, अंक मालिका वगैरे असं ना, सगळं सोपं 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 एकदम भारी भारी. ठीक आहे. फरक काढला तरी आन्सर निघून जातं. अक्षरांचा फरक बघायचा, नंबर्स मधला फरक बघायचा, वर्ग संख्या बघायच्या, घनसंख्या बघायच्या, मिसिंग टर्म असतं ते एकदा चेक करायचं. बघा याच्यावरती किती प्रश्न विचारतात ते लोक, याचं वेटेज काय चाललंय नेमकं दिसेल तुम्हाला. यामध्ये अक्षर मालिकेवरती प्रश्न पडतायत. कंबाईंड गट ब ला 22ला प्रश्न पडलाय, आणि लेटेस्ट पॅटर्न नुसार जर आपण गेलो तर तिकडे सुद्धा याच्यावर प्रश्न आलेला आहे. 2 प्रश्न टोटल विचारले गेलेत अक्षर मालिकेवरती, याला स्टार करून ठेवाल. ठीक आहे. त्याच्यानंतर
परस्पर संबंध अक्षर ऍक्च्युअली त्याच्यावरच डिपेंड आहे, पण त्याच्यावर प्रश्न जरी आला नाही तरी हा त्याच्यातलाच उपप्रकार आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे हा टॉपिक केला की तुम्हाला हे सुद्धा येऊन जाणार आहे, हे सिंपल आहे खूप. ठीक आहे. त्यानंतर विसंगत घटक ओळखणे अक्षराचं, याच्यावर जरी प्रश्न नसला तरी हे सुद्धा सगळं अक्षर मालिकेवरच डिपेंड आहे. त्यामुळे हे काही वेगळे असे स्पेशल प्रकार नसून हे त्याच्यामधले उपप्रकार आहेत सगळे. ठीक आहे. म्हणजे हे सगळं मिळून तुम्हाला एक प्रश्न आला तरी तो शेवटी एकच टॉपिक झाला, हे समजून घ्यायचं. ठीक आहे. तर आपण अक्षर मालिका जरी केलं तर हे दोन्ही पण प्रकार आपल्याला समजणार आहेत. तुम्ही वाटलं तर नोट्स काढून बघू शकता, चेक करू शकता. इथलेच लॉजिक इथे वापरलेत आणि तेच लॉजिक पुन्हा इथे वापरलेत. ठीक आहे. पण याच्यामध्ये लयबद्ध अक्षर मालिका असा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला लोकांना अक्षरांचं रिपिटेशन बघत असता तुम्ही लोक, एक सेम 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 गट पहिल्याचं तिसऱ्याला, दुसऱ्याचं चौथ्याला, असे काही गट असतात. 20 अक्षर असतील तर 4-5 20 करायचं किंवा 5-4 20 करायचं. 16 अक्षर आले की 4-4 16, म्हणजे 4 अक्षरांचे 4 गट, असे जे गट पाडायचा जो काही प्रकार आहे तो तुम्हाला एकदा विचारला गेल्यामध्ये, पण तो पण दुर्दैवाने रद्द केला गेला. तो प्रश्न चुकीचा टाईप केला गेला होता, तो रद्द केला गेला. ठीक आहे. पण स्टील एक प्रश्न येऊन गेलाय, आपण त्याला लाईटली घेणं योग्य नाहीये, कारण मागच्या 3 वर्षाचं अनालिसिस लक्षात ठेवायचं. मागच्या 3 वर्षाचे पेपर्स अनालिसिस करून प्रश्नपत्रिका तयार होऊ शकते. त्यामुळे आपण हा पण टॉपिक करणं महत्वाचं आहे. क्लिअर आहे? ओके. त्याच्यानंतर पुढे थोडं जास्त फेवरेट असतं आयोगाचं संख्या मालिका. कधी कधी त्यांनी एकाच पेपरमध्ये हाईड करून टाकली. 2017चा जो कंबाईनचा पेपर होता त्यामध्ये संख्या मालिकेचे एकाच पेपरमध्ये 4 प्रश्न आले होते, म्हणजे 15 पैकी 4 आले होते. म्हणजे काही होऊ शकतं परीक्षेमध्ये. संख्या मालिकेला इथं सुद्धा लेटेस्ट मध्ये पॅटर्न मध्ये प्रश्न विचारले गेलेत, त्याला तुम्ही स्टार करून घ्याल प्लीज. ठीक आहे. परस्पर संबंध संख्येचे प्रश्न मागच्या 3-4 वर्षामध्ये तर आलेले दिसले नाहीत. ठीक आहे. तर त्याला तुम्ही स्किप केलं तरी चालेल, कारण शेवटी संख्या मालिकेचे लॉजिक्स इथं बऱ्यापैकी लागतातच. पण त्याच्यानंतर विसंगत घटक ओळखणे संख्यांमध्ये जरा थोडंसं त्यांनी जरा जास्त प्रश्न विचारले. जवळपास 3 प्रश्न विचारले मागच्या 3 वर्षात त्यांनी. 5 पेपरमध्ये 3 प्रश्न आलेत. तर याला थोडंसं स्टार करून ठेवतो मी. ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी स्टार आहे त्याला थोडं सिरियस घ्यावं लागेल, लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न दिसत आहेत. मिनिमम 2-3 2-3 2-3 प्रश्न तुम्हाला 3 वर्षामध्ये दिसत आहेत सगळे. ठीक आहे. आणि सांकेतिक भाषा तुम्हाला मगाशी जे म्हटलं होतं मी, की जी हाय लेवलची सांकेतिक भाषा ती जरी प्रिलिमला येत नाही ती मेन्सला येते, पण लो लेवलचे जे प्रश्न आहेत सांकेतिक भाषेचे हे तुम्हाला दोन्हीकडे सापडतात, प्री मध्ये पण मेन्स मध्ये पण. आणि इथं तुम्ही बघू शकता जे 3 प्रश्न आतापर्यंत आले 5 पेपरमध्ये, तर हा पण टॉपिक आपल्याला करून ठेवावा लागेल. परफेक्ट एकदम. ठीक आहे. मग इथं आतापर्यंत मी 8 पैकी 1 2 3 4 आणि 5 टॉपिकला स्टार करून दिले. ते टॉपिक पहिल्यांदा फास्ट मध्ये प्रॅक्टिस करून घ्या. असे 8 पैकी 8 टॉपिक जरी तुम्ही गेले ते काही अडचण नाहीये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे 9वा आणि 10वा टॉपिक जर त्यातला बघितला तो म्हणजे गाळलेली पदे शोधणे. जरी तुम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये याच्यावर एकच प्रश्न दिसत असेल तरी तुम्ही हा टॉपिक करावाच अशी माझी अपेक्षा आहे. 10 नंबर नाही केला चालेल, कारण तो कधीच आलेला नाही आतापर्यंत. तर 9 नंबरचा कधीच आला नाही, म्हणजे याच्या आधी आलेला आहे, ह्या 3 वर्षात नाही आलेला तो. गाळलेली पदे शोधणे मिसिंग टर्म मध्ये तुम्ही पाहू शकता, असे सर्कल असतो साईडला 4 संख्या मध्ये क्वेश्चन मार्क. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला चार्ट दिला जाईल. मिसिंग टर्म विचारते तुम्हाला लोकांना, मध्ये कुठला नंबर येईल सांगा, कुठेतरी कुठला एखादा क्वेश्चन मार्क देतील तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारची एक आकृती अशी बनवली जाईल, क्वेश्चन मार्क विचारला जाईल इथं. या प्रकारे सेक्शन्स केले जातील क्वेश्चन मार्क. हे हा जो प्रकरण आहे ना, याच्यावर प्रश्न आता थोडे जरी कमी आलेत तरी 2020 पर्यंत दरवर्षी याच्यावर 2-2 3-3 प्रश्न विचारले गेलेत. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही अजिबात स्किप करू नका. तुम्ही हा टॉपिक करून जाच, कारण काय माहितीये का याच्यावर काही होऊ शकतं. कारण कधी कधी त्यांनी हाईट केली, 3-3 पण प्रश्न विचारलेत एकाच पेपरमध्ये. असं केलंय त्यांनी. 2018चा जो कंबाईनचा पेपर त्यात त्यांनी जवळपास 2 किंवा 3 प्रश्न त्यांनी विचारलेत. 17 मध्ये 3 प्रश्न विचारलेत. ठीक आहे. असे 2-2 3-3 त्यांनी प्रश्न एकाच वेळेला विचारून झालेत 15-15 पैकी. त्यामुळे हे करणं कधी पण चांगलं. याला स्टार करून ठेवा. अक्षर अंक चिन्ह मालिका ते अल्फा न्यूमरिक, म्हणजे आपलं अक्षर मालिका आणि अंक मालिका मिक्स करून प्रश्न विचारतात. ते 1-2 आता सीसॅटला वगैरे आलेत, एमपीएससीला म्हणजे गटकेला खूप कमी आलेत ते प्रश्न. ठीक आहे. आणि मागच्या 5 पेपरमध्ये तर एकही प्रश्न नाही येतो प्रिलिम मध्ये. चलो ओके. नेक्स्ट. आतापर्यंत आपण 2 सेक्शन संपवले. इथं तुम्हाला मी स्टार करून दिले टोटल टॉपिक 1 2 3 4 5 आणि 6. 10 पैकी 6 दिलेत फक्त. ठीक आहे. आणि मग तिसरा भाग पडतो तर्क अनुमान, लॉजिकल डिडक्शन. तुम्हाला एखादा विधान दिलं जाईल, खाली निष्कर्ष दिले जातील आणि सांगतील की कोणतं लॉजिकली करेक्ट आहे ते सांगा. विधान दिलं जाईल, गृहीतक दिलं जाईल आणि त्याच्यापैकी कोणतं गृहीतक तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्ही सांगा. असे तुम्हाला काही प्रश्न असतात. म्हणजे यामध्ये तर्क अनुमानाच्या प्रश्नांमध्ये टोटल प्रश्न वेटेज बघून घ्या तुम्ही लोक. 2023 मध्ये फक्त त्यांनी असं हे केलंय, म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला नाही, पण बाकी प्रत्येक पेपरचं वेटेज बघून घ्या. गट ब पूर्व 21 ला 2 आहेत, गट क पूर्व 21 ला इथं 1 आलाय, गट ब पूर्व 22 ला 1 आलाय आणि सगळ्यात जास्त हाईट त्यांनी काय केली इथं, गट क पूर्व 22 ला त्यांनी 3 प्रश्न विचारलेत. तर एकदा चुकून आला नाहीये तर त्याला तुम्ही सोडून नका देऊ. त्याचे टोटल 7 प्रश्न आलेले आहेत. याला तुम्ही जास्त डबल स्टार केलेलं जास्त बेटर आहे.
ज्या टॉपिकवरती मागच्या 5 पेपरमध्ये 7 प्रश्न येतात, तो टॉपिक सोडून चालणार नाही. एकदा नाही आला म्हणून तुम्ही लोक म्हणाल की सर आता कसं येईल, येऊ शकतं, कारण दरवर्षी जेव्हा प्रश्न असतात फर्स्ट टाइम तो प्रश्न आला नाही त्याच्यावरती, फर्स्ट टाइम. पण इथून पुढे हा परत तुम्हाला दिसेल. हा मेन्सला तर फिक्स असतो, प्रिलिमला येणार फिक्स आहे. ठीक आहे, 7 प्रश्न एकाच टॉपिकला विचारतात, म्हणजे तो टॉपिक जरा जास्त सिरियस घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. शेवटचा पार्ट असेल रिझनिंगचा, तो आहे अशाब्दिक तर्कक्षमता, म्हणजे आपण त्याला आपल्या साध्या भाषेत म्हणतो आकृत्यांचे प्रश्न. आकृत्यांमध्ये खूप सारे प्रकार पडतात. पुढील आकृती ओळखणे, आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा, पेपर फोल्डिंग अँड कटिंग, कागदाची घडी करून त्याला कापायचं वगैरे आणि त्याची डिझाईन सांगायची कोणती येईल. आणखी अजून जर आपण बघितलं त्यामध्ये तर आकृत्यांची संख्या मोजणे, त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, ठीक आहे ना, हे सगळे प्रकार जे असतात त्यामध्ये. ठीक आहे, आणि अजून काही संकीर्ण आकृत्या वगैरे काय असतील त्या असतील. तर आणि अजून ठोकळा, बरोबर, ते घनाकृती ठोकळा दाखवलाय, मग 1च्या विरुद्ध 5 आहे का, 3 आहे का, 2 आहे का, ते सांगा. असे तुम्हाला काही प्रश्न असतात. पण मागच्या 5 वर्षात म्हणण्यापेक्षा 5 पेपरमध्ये आणि 3 वर्षात आकृत्यांवरती आधारित फक्त एक प्रश्न आला होता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना इथं आकृत्या मोजण्यावाला प्रश्न होता. आकृत्या मोजणे यामध्ये आय थिंक तुम्हाला लोकांना एक बुद्धिबळाचा प्रश्न होता. बुद्धिबळाचा जो पट असतो आपला, ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला काही त्यात चौरस मोजा म्हटलं त्यांनी, चौरस. ठीक आहे, हे चौरस वगैरे मोजा, ते 1 ते 8 पर्यंत असतं ना, 1 ते 8 पर्यंत ते चौरस मोजायचे. तुम्हाला ती ट्रिक माहिती आहे, 8 64 67 49, ते तुम्हाला चौरस काउंट करायचे होते. तर फक्त आकृत्या मोजण्यावाला प्रश्न तुम्हाला आला होता, इथं एकदाच आलाय तो. मागे जरी हे सगळं रिकामं दिसलं तरी आकृत्यांवरती मला तरी वाटतं की एक तरी प्रश्न यायला पाहिजे. परंतु तुम्ही तुमची एनर्जी त्यात वेस्ट करण्यापेक्षा जे तुम्हाला महत्वाचे टॉपिक सांगले, जिकडे 5-5 7-7 6-6 प्रश्न आपल्याला दिसले, ते टॉपिक आधी करून घ्या. त्याला स्टार करेल मी, कारण एखादा आकृतीचा प्रश्न यांनी विचारला पाहिजे होता. ठीक आहे, एक तरी विचारला पाहिजे परीक्षेमध्ये, इथे त्यांनी विचारला, म्हणजे हा पॅटर्न रिपीट होईल परत एकदा आपल्याला आता. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हे झालं सगळं आतापर्यंत रिझनिंगचं वेटेज. रिझनिंग मध्ये तुम्हाला मी खूप म्हणजे महत्वाचे टॉपिक सांगून टाकलेत, आणि टोटल रिझनिंगचे प्रश्न देतात फक्त 8 किंवा 9, 20 पैकी, हे लक्षात घ्या. तसं मगाच तुम्हाला मी सांगितलं 8 किंवा 9 प्रश्न रिझनिंगचे पडतात, आणि बाकी सगळे 11 12 किंवा 10 प्रश्न कमीत कमी हे गणिताचे पडतात. तर गणिताला पण थोडंसं महत्वाचे टॉपिक आपल्याला बघावे लागतील काय ते. विचार करा तर ते गणितामध्ये वेटेज देतात कशाला बघा. रिझनिंग तुम्हाला सगळं सांगून टाकलं मी. ठीक आहे, मॅथ्स मध्ये जर आपण पाहिलं तर मॅथ्स मध्ये यांचं सर्वात जास्त वेटेज बेसिक मॅथमॅटिक्स वरती सुद्धा आहे. मूलभूत गणित आपण त्याला म्हणतो, ज्यामध्ये लिटरली तुम्हाला अपूर्णांकाचे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेत. अपूर्णांकाचे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ वगैरे असतं ना, ते सगळे बेसिक प्रश्न, किंवा नंबर सिस्टीम. ठीक आहे, तर त्या नंबर सिस्टीमचे प्रश्न पेपरला जरी कमी येत असतील तरी अचानक संख्या वाढू शकते. पण ते लोकांनी अपूर्णांकावर जरा जास्त वेटेज दिल्याने फोकस केलेला आहे, अपूर्णांक. ठीक आहे, तर बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही याला स्टार करायचं, कारण टोटल 4 प्रश्न याच्यावरती आलेत आतापर्यंत, 4 प्रश्न. ठीक आहे, तर आपण याला करा स्टार. अपूर्णांकाचा प्रश्न बऱ्यापैकी थोडा हायलाइट असतो, बेसिक मॅथ्स मध्ये अपूर्णांक विचारला जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. त्यानंतर लसाई मसावीवरती हा जो काही टॉपिक आहे, हा तुम्हाला जस्ट मेन्स ओरिएंटेड त्यांनी घेतलाय. मुख्य परीक्षेला याच्यावर जास्त प्रश्न असतात, मुख्य परीक्षेवरती. ठीक आहे, आणि राज्यसेवा सीसॅट वगैरे पडतो, पण सध्या आपण आज कंबाईनची स्ट्रॅटेजी लेक्चर पाहतोय. तर कंबाईंड मध्ये हा लसाई मसाई हा टॉपिक मेन्स मध्ये विचारला गेलाय, प्री मध्ये एकही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, तरी करून ठेवलेला चांगला, पण मी त्याला स्टार करून देणार नाहीये. फक्त आपण इतकं वेटेज फक्त बघून घ्या, 0 वेटेज, याच्यावरती कुठलाही प्रश्न आतापर्यंत मागच्या 5 पेपरमध्ये आलेला नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट. स्वरूप देणे, त्याला म्हणतो आपण बॉडमास. ही बॉडमास मेथड सगळ्यांना माहिती असेल, बरोबर ना, ज्यामध्ये गुणाकार भागाकार आधी करायचा, नंतर बेयोजक करायची, आणि पहिल्यांदा कंसाला प्रिफरन्स द्यायचा, बरोबर, बेसिक गोष्टी सगळ्या. आणि मग त्याच्यावरती लेटेस्ट पेपरमध्ये एक प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, एक जरी वेटेज दिसलं, पण आता यायला सुरुवात झाली. इथं जरी रिकामं दिसलं तरी याच्या पाठीमागच्या कंबाईंड मध्ये 17-18 वगैरे मध्ये याच्यावर प्रश्न दिसलेले आहेत. याला स्टार केलं कधीही चांगलं. ठीक आहे, बॉडमास वरती प्रश्न येऊ शकतात. हा, स्वरूप देण्यावरती सूत्रांवर आधारित गणित जी आहेत ती काही प्रिलिम मध्ये येत नाहीत, हे नाही केलं तरी चालेल, पण बॉडमास तुम्हाला कंपल्सरी करावाच लागेल, कारण तो असंही बॉडमास करणं बंधनकारकच आहे. कारण अनेक इतर समीकरणामध्ये, इतर गणितांमध्ये बॉडमासचे रूल लागत असतात, त्यामुळे ते करावंच लागेल आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे आता तुम्हाला दिसेल की मॅथ्सचं वेटेज नेमकं फिरतंय कुठं, चाललंय काय, नेमकं विचारतात काय कुठे ते. ठीक आहे, शाब्दिक गणितांमध्ये तुम्हाला 2 प्रकार असतात, एक तर एक्स वाली गणित आणि दुसरं असतं एक्स वाय वगैरे अशी जास्त पदांवाली, म्हणजे जास्त अक्षरांवाली गणित. आता ती गणित एक तर एक्स आणि वायने पण सॉल्व्ह करू शकतो, ऑप्शनने सॉल्व्ह करू शकतो, काही इतरही ट्रिक असतात. एक एक गणित सॉल्व्ह करायच्या 2-2 3-3 पद्धती आतमध्ये आपल्याला दिसतात सगळे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे काही जनरल हा जो पहिला प्रकार आहे, म्हणजे शाब्दिकचा पहिला प्रकार आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, त्याच्यावर आतापर्यंत टोटल 5 पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर शाब्दिकचा जो काही XYZ असेल, किंवा डोके आणि पायाची गणित असतील,
स्पर्धा परीक्षेमध्ये एका उमेदवाराने 50 प्रश्न सोडवले, त्याला राईट केलं की 2 मार्क, रॉंग केलं की 1 कमी, असे काही पेनल्टी बेस्ड क्वेश्चन वगैरे असतात ते सगळे शाब्दिक मध्ये मोडतात. ठीक आहे ना. 4 पेन 5 पेन्सिलची किंमत टिंब आहे, तर असे काही जे क्वेश्चन ते तयार करतात. मेन्सला तुम्हाला दिसतात. प्रीला आतापर्यंत त्याच्यावर 2 प्रश्न टोटल आलेले आहेत. तर ह्या दोघांपैकी मला तरी वाटतं की एक प्रश्न याला हरकत नाहीये आत्ताच्या एक्झाम नवीन पॅटर्न नुसार 2024 मध्ये. आता ठीक आहे, एक प्रश्न याला हरकत नाही. आणि वयवारी याला इग्नोर करून चालणार नाही. एका 2023च्या फक्त एका प्रिलिम मध्ये 2 प्रश्न वयवारीचे आलेले आहेत, 2. ठीक आहे. आणि टोटल मागच्या 5 पेपरमध्ये 4 प्रश्न आलेत. वयवारी तुम्हाला कंपल्सरी करणे, कंपल्सरी. ठीक आहे, हे केलेलं कधी चांगलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आलो आपण आता सरासरी टॉपिक मध्ये. सरासरी टॉपिक वरती मागच्या 5 पेपरमध्ये 2 प्रश्न आलेत आणि लेटेस्ट कंबाईनचा विचार केला की यामध्ये एक प्रश्न येऊन गेलाय पाठीमागं. ठीक आहे. आणि तो क्रिकेटच्या बॅटिंगचा ॲव्हरेजचा प्रश्न आला होता. सिंपल प्रश्न होता, खूप साधा सरळ. 2-2 3-3 मेथडने त्याचा आन्सर निघतं आणि खूप इझिली 15 ते 20 सेकंदात आन्सर निघतं, अशा टाईपचा त्यांनी क्वेश्चन दिला होता. म्हणजे इझी क्वेश्चन ते लोक विचारतात आपल्याला. ठीक आहे. तर याला सुद्धा स्टार करून घ्या. ठीक आहे. सो मॅथमॅटिक्स मध्ये थोडंसं मी तर म्हणजे शाब्दिक वगैरे इतकं सिरियस घेऊ नका, वयवारी सिरियस घ्या जरा. वयवारी आणि सरासरी याच्यावर प्रश्न पडतात पेपरमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट अजून थोडं पुढे गेलो आपण. आता हे जरा जायंट किलर म्हणू आपण या टॉपिक्सला. ठीक आहे. तर खतरनाक आहेत बघा ते. अंतराळ वेगावरती इथं जरी तुम्हाला रिकामी जागा दिसली तरी एक विचार करून घ्या. कधी कधी हे लोक चले तो चांद तक नाही तो शाम तक, म्हणजे कसं बघा, एकदाच 3 प्रश्न विचारून टाकले, एकदाच. ठीक आहे. एखाद्या पोराने समजा ते स्किप केला असेल तर संपले ते 3 प्रश्न सोडून देते. 15 पैकी ते 3 गेलो तिकडं. आता तर 20 पैकी येणार आहे, तर 20 पैकी 4 पण येऊ शकतात. म्हणजे असं मी सांगतोय, पण नाही यायला पाहिजे. एका टॉपिकला एकच यायला पाहिजे प्रश्न. पण स्टील लक्षात घ्या, असं आपण म्हणतो खरं, पण 2023च्या परीक्षेमध्ये ठीक आहे 3 प्रश्न एका टॉपिकवर आले होते. त्याचं नाव आहे शेकडेवारी. ठीक आहे. एकाच टॉपिकवर 3 प्रश्न आले होते आणि तुम्ही कन्सिस्टंट एखादी गोष्ट बघाल तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. शेकडेवारी इथं 2 प्रश्न 2 प्रश्न 2 प्रश्न, इथे 1 प्रश्न आणि तिकडे 3 प्रश्न येतात. ठीक आहे. आणि तेवढंच नाहीये बेटा, शेकड्यावर 3 प्रश्न विचारून त्या अजून त्याच्या सोबत एक दुसरा टॉपिक आहे व्याजवाला. त्या व्याजावर पण एक प्रश्न, म्हणजे ज्याने शेकडेवारी आणि व्याज वगैरे सॉल्व्ह केलेलं आहे त्याला जमतं, त्याला 3 आणि 4 मार्क एकाच ठिकाणी मिळत होते. 4 मार्क, 4 प्रश्न एकाच टॉपिकवर. एकच टॉपिक येतो. ज्याला शेकडेवारी जमलं त्याला व्याज वगैरे काढणं इतकं अवघड गोष्ट नाही, कारण ते सगळं पर्सेंटेजच कार्यक्रम आहे आता सगळा. ठीक आहे. मग ह्या समोर जे काही तुम्हाला हा काही तक्ता दिसतोय, हा तक्ता हा खूप महत्वाचा आहे सगळ्या ऑल एक्झामसाठी. इथं नाव दिसते फक्त एमपीएससी संयुक्त गट ब गट क दिसतंय. तुम्हाला सांगेल की जेवढ्या देशामध्ये एंट्रन्स होतात, आपण जेवढ्या एमपीएससीच्या एक्झाम बघतो, सरळ सेवेच्या परीक्षा बघतो, त्या सगळ्याच परीक्षामध्ये हे 4ही टॉपिक तितकेच महत्वाचे, तितकेच महत्वाचे. बँकिंग असेल, काही असेल. ठीक आहे. तर आपण हे यातलं एकही टॉपिक स्किप करू नका. हे 4च्या 4 टॉपिक आपण केले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मी स्टार करून देईल ते शेकड्यावरी नफा तोटाला, डबल स्टार. ठीक आहे. बघून घ्यायचं. टोटल 10 प्रश्न येतात एका टॉपिक वरती. याला तर टाइमपास मध्ये घेऊच नका, तुम्हाला हा टॉपिक करणंच आहे. ठीक आहे. काही झालं त्या टॉपिक करणंच आहे आपण. ठीक आहे. शेकड नफा 2 2 2 1 एकदाच 3 अचानक काही होऊ शकतं. ठीक आहे. आणि नेक्स्ट मग ह्या पानावरचे तुम्हाला काही स्किप नाही करायचे, हे 4चे 4 टॉपिक करायचे, प्रिलिमला पण आणि मेन्सला पण, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट पुढे. आता पुढे गेलो आपण. भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, बाकी घातांकरणी, हे थोडं लिस्ट आपण बघू की घातांकरणीवर तर प्रश्नच नाहीये, त्याचा विषय सोडून द्या. भागीदारीवर सुद्धा प्रश्न नाहीये, परंतु गुणोत्तर प्रमाणावरती असा अल्टरनेट इयरला प्रश्न पडतोय. 2021ला प्रश्न पडला, परत 22ला पडला, आता 23ला गॅप पडला, 24ला परत आला पाहिजे, असं चालू असं त्याचं. त्यामुळे गुणोत्तर प्रमाण मिश्रणे करून ठेवा. भागीदारी थोडंफार तुम्हाला लोकांना मेन्स ओरिएंटेड असतो. ठीक आहे. पण प्रिलिमसाठी इतका काय महत्वाचं वाटत नाही, पण गुणोत्तर प्रमाण केलं तरी चांगला. घातांकरणी काही करण्याची गरज नाही, पण मुख्य परीक्षेला जेव्हा एक तरी प्रश्न पडतो, आता मागच्या पेपर्समध्ये त्याला 2 त्यांनी प्रश्न एकाच टॉपिकला विचारले घातांकरणीमध्ये मेन्समध्ये. तर हा मुख्य परीक्षा ओरिएंटेड आहे, प्रिलिम मध्ये नाहीत प्रश्न त्यावरती. ठीक आहे. आणि भूमिती चालू केलं त्यांनी. एकाच पेपरमध्ये 2023च्या 2 प्रश्न आले होते. वर्तुळाचं काहीतरी मला वाटतं ते क्षेत्रफळ वगैरेचा काही प्रश्न होता. ठीक आहे ना. परिघाचा प्रश्न, असे प्रश्न इथे येतात. तर भूमिती स्टार करायचं. ह्या पेज वरती फक्त 2च प्रश्न महत्वाचे दिले मी. एक तर तुम्हाला रेशो प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर प्रमाण वगैरे, आणि भूमिती. क्लिअर. याच्यामध्ये तुम्हाला ते एलिगेशन किंवा मिश्रण आपण म्हणतो ना, ते मिश्रण खूप महत्वाचं आहे की दूध आणि पाण्याचं गुणोत्तर, दारू पाण्याचं गुणोत्तर, किंवा 25 पैसे 10 पैसे यांच्या नाण्यांचं गुणोत्तर, हे सगळे रेशोचे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी परीक्षेमध्ये दिसत असतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट. आता शेवटचे 3 स्लॉट.
ठीक आहे. काय काय आलं बघा, कशावरती किती किती वेटेज दिलं गेलेलं आहे. तर संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरती कंबाईंड मध्ये खूप कमी प्रश्न पडतात. एकच प्रश्न मागच्या 5 पेपरमध्ये विचारला गेलाय. तो इतका काय मला तरी महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तिला एवढं काय ते इतकं सिरियस घेऊ नका त्या टॉपिकला. कारण का माहितीये का, हा फक्त राज्यसेवा सीसॅट ओरिएंटेड टॉपिक आहे. हा सीसॅट वरती जास्त फोकस करतात ते लोक. सीसॅट मध्ये याच्यावर 2-3 एक दोन प्रश्न असतात सीसॅटला. कंबाईंडला थोडं कमी भेटायचे, खूप कमी. तुम्ही बघाल की सगळं नीलच दिसतंय, काहीच नाही, भरलंच नाही काय ते. ठीक आहे. एक प्रश्न आला, पण एका प्रश्नासाठी तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करू नका. टॉपिक करायला हरकत नाही, पण आता जर वेळ कमी असेल तर तुम्ही लोक ते करू नका, काही गरज नाहीये. ठीक आहे. पण आता सांख्यिकी, तुम्ही मला असं सांख्यिकीचं काय करायचं, तर सांख्यिकी हा मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी ऍड केलेला आहे. ठीक आहे. सांख्यिकाला मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी ऍड केलाय. पण तरी बघाल इथे एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न एकदा आले होते. टोटल 2 प्रश्न जेव्हा आलेले, तर मी तरी सांगेल हा प्री आणि मेन्स दोन्ही ओरिएंटेड हा सांख्यिकी करून ठेवायला स्टार करून ठेवतो. आणि सांख्यिकीत पण तुम्हाला लोकांना ते काय विचारणार माहितीये का, ग्राफ. इथं तुम्हाला ग्राफ वाले प्रश्न असणार. ग्राफ कोणता आहे बघा, त्याने मागे याच्यावर प्रश्न विचारला, असं पाय चार्ट असेल, हा स्तंभालेख वगैरे असेल. ठीक आहे. तर एखादा तुम्हाला लोकांना रेखालेख वगैरे दिला, तर मोस्टली त्यांचा फेवरेट आहे हा सर्कलवाला ग्राफ. सर्कलवाला म्हणजे त्याला पाय चार्ट असं म्हणतात, पाय ग्राफ. ठीक आहे ना. वृत्तालेख म्हणतो आपण त्याला, वृत्तालेख. ठीक आहे ना. चलो, तर तो जास्त महत्वाचा आहे. तो खूप वेळा तुम्हाला दिसला असेल परीक्षेमध्ये. ठीक आहे ना. आणि मग आता सांख्यिकी भाग 2 वरती इथं प्रश्न नाहीये. हे फक्त मेन्सला येणार, फक्त मुख्यला येणार. इथं मुख्य असं मी इथं मेन्शन करतो त्याला. ठीक आहे. सांख्यिकी भाग 1 माहिती पृथक्करणवाला हा ग्राफवाला टॉपिक तुम्हाला करायचा आहे. ज्याच्यात पण तुम्हाला सर्कलवाला ग्राफ, म्हणजे आपण त्याला वृत्तालेख म्हणतो, तोच तुम्हाला करायचा आहे. बाकीचे नाही केले तर ठीक आहे, पण एक प्रश्न प्रत्येकाचा सॉल्व्ह करून घेतला प्रॅक्टिसमध्ये तर बरं राहील आपल्याला. ते मेन्समध्ये खूप जास्त पडतं ते मेन्समध्ये. ठीक आहे. आणि हे झालं सगळं कुठले कुठले टॉपिक महत्वाचे ते. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला जेवढे टॉपिक स्टार करून दिले, बऱ्यापैकी एक 60-70% ठिकाणी टॉपिकला स्टार केलेलं आहे. बाकी तरी कामं सोडून दिले, नका करू म्हणून सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. तर आता तुम्ही प्लॅनिंग कशी करायची काय, ती प्लॅनिंग ऐकून घ्या. नंबर 1 तर तुम्हाला लोकांना मी पहिलं सांगितलं आहे की बाबा टॉपिक कोणते कोणते करायचे. ठीक आहे. चॅप्टर कोणते कोणते करायचे ते सांगून झालं आपलं. 1 नंबर क्लिअर आहे. मी जे जे तुम्हाला टॉपिक सांगितले स्टार करून दिले ते करून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2, दुसरी गोष्ट असते की सर आपण याची आता जी टॉपिक तर सांगितले, याची प्रॅक्टिस कशी करायची. तर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला लोकांना 2 गोष्टी होतील. एक तर सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ स्टडी, आणि दुसरं म्हणजे क्लास, किंवा आपण त्याला गायडन्स असं म्हणू. ठीक आहे. सेल्फ स्टडी आणि क्लास ह्या 2 गोष्टी आहेत. सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला लोकांना पुस्तकांची गरज लागेल. क्लासवाले असतील तर क्लासवाले सगळे आमचे कार्यकर्ते सगळे नोट्स तुम्हाला बनवून देतात सगळे व्यवस्थितपणे प्रॉपर. ठीक आहे. सेल्फ स्टडी जर करत असाल तर तुम्हाला लोकांना इथं पुस्तकांची गरज लागेल. ठीक आहे. तर पुस्तकांची गरज मी तुम्हाला पुस्तकं दाखवून देतो की ज्यामध्ये सगळा संपूर्ण 100% सिलेबस आपण स्वतः तयार करून दिलेला आहे. आपलं मॅथ्स आणि रिझनिंगचे दोन्ही वेगवेगळी पुस्तकं आहेत. पहिलं मॅथ्सचं जे पुस्तक आहे त्या 750 पानाचं एक पुस्तक आहे ते. ठीक आहे. 750 पेजेसचं पुस्तक आहे. आणि रिझनिंगचं पण ऑलमोस्ट 750 पावणे 800 पानाचं पुस्तक आहे. तर एवढी मोठी पुस्तकं मराठीमध्ये खूप असं म्हणजे मला की खूप रेअर संदर्भ ग्रंथ असतात की इतके मोठे असतात ते. हे आपलं स्वतःचं पुस्तक आहे. तुम्ही ते कुठूनही तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलला तुम्ही ऑर्डर करू शकता. इव्हन आमचे बुक स्टॉल तिथून ऑर्डर करू शकता. ठीक आहे. तर ह्या पुस्तकांमध्ये मागच्या 2011 पासून 2024 पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे 2024च्या जानेवारी महिन्यापर्यंत आम्ही अपडेट केलं होतं, तर जेवढे पेपर झालेले आहेत, युपीएससीचे पेपर सुद्धा मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सॉल्व्ह करून दिलेत. एमपीएससीचे सीसॅटचे सगळे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून दिल्यात. गणित बुद्धिमत्तेचं तुम्हाला सांगतोय मी, पॅसेजचं नाहीये ते पुस्तक, फक्त मॅथ्स आणि रिझनिंगचं पुस्तक आहे ते. तिसरं म्हणजे गडब आणि गटकचे जेवढे परीक्षा झाल्यात पाठीमागच्या 13 वर्षामध्ये, ज्यामध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ हे सुद्धा वेगळं व्हायचं आधी, प्री वेगळी व्हायची, मेन्स वेगळी व्हायची. सगळे पेपर मागच्या 13-14 वर्षामध्ये जवळपास एक 1,200 पेपर असतील टोटल, 120-130 पेपर असतील. ते सगळ्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून दिल्यात. म्हणजे ते पण वर्गीकृत, नातेसंबंध वेगळं, सिलॉक्स वेगळं, पझल वेगळं, सगळं टॉपिक वाईज दिलेलं आहे. आणि त्यातल्या जर अजून काय केलं माहितीये का, त्यामध्ये सराव प्रश्न पण दिलेत. सराव प्रश्न दिले, बेसिक दिलंय, कन्सेप्ट दिलाय, ट्रिक दिल्यात, आणि जुने प्रश्न पण आयोगात सॉल्व्ह. म्हणजे तुम्हाला समजा असं वाटलं आयोगाचे प्रश्न भरपूर सॉल्व्ह केले आम्ही, आता आम्हाला आता प्रॅक्टिससाठी काय पाहिजे, प्रॅक्टिससाठी आतमध्ये प्रॅक्टिस सेट पण दिले सगळे, आणि ते पण टाईप वाईज करून दिले. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, जसं आपण शिकवतो त्या पद्धतीने सगळं दिलं. तर बिंदास करा, तुमची मर्जी. तुम्हाला अजून इतर कुठला रेफरन्स चांगला तुम्ही तोही वापरू शकता, पण मिनिमम हा एक रेफरन्स तर घ्या. अजून इतर कुठले रेफरन्स तुम्हाला कुठले आवडले तुम्ही बिंदास वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिशमध्ये रेफरन्स तुम्हाला लोकांना आर एस अग्रवाल सरांचं पुस्तक आहे, आणि दुसरं म्हणजे अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे. अरिहंत पब्लिकेशन, एक आर एस अग्रवाल इंग्लिशमध्ये आणि दुसरं अरिहंत पब्लिकेशन मराठीमध्ये. सचिन ढवळे सर म्हणजे मी स्वतः तुमचा भाऊ, माझी 2 पुस्तकं आहेत. ही 2 पुस्तकं तुम्ही लोक वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चलो.
आणि मग आता हे सेल्फ स्टडी वाल्यांसाठी सांगितलं. क्लासवाल्यांच्या सगळ्यांच्या नोट्स वगैरे असतात. तुम्ही कोणाचाही क्लास करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या नोट्स वापरा. त्यांच्या नोट्समध्ये त्यांनी प्रॅक्टिस सेट पण दिलेले असतात. सगळे आयोगाचे मागचे PYQ वगैरे सगळे सॉल्व्ह करून दिलेले असतात. कन्सेप्ट असतात, शॉर्टकट असतात, ट्रिक असतात, सगळ्या गोष्टी असतात आतमध्ये. तर तुम्ही एक तर क्लासवाल्यांच्या नोट्स वापरू शकता आणि सेल्फ स्टडीसाठी पुस्तकं तुम्हाला मी 2 सांगितली. ती 2 पुस्तकं घ्या आणि ती सॉल्व्ह करायला घ्या. ते पण टॉपिक वाईज करायला घ्या. ठीक आहे. चला, टॉपिक सांगितले कोणते कोणते महत्वाचे आहेत. मग तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिससाठी 2 गोष्टी होतील, एक तर सेल्फ स्टडी आणि क्लास. ह्या 2 गोष्टी आहेत. इव्हन क्लास जरी केला ना तुम्ही, आमचा कोणाचाही क्लास केला मॅथ रिजनिंग वाल्यांचा, तरी तुम्हाला लोकांना परत सेल्फ स्टडी करणंच आहे, प्रॅक्टिस करणंच आहे, लक्षात असू द्या. म्हणजे नुसता क्लास केला म्हणजे तुम्हाला सगळं यायला लागलं असं होत नाही. कारण ते सगळेच मास्टर तुम्हाला जीव तोडून सांगतात की क्लास करताय, पण आम्ही जे शिकवतोय परत जाऊन रिवाइज करा, परत त्याची प्रॅक्टिस करा. पण तुमच्यातले 10% लोकही ते ऐकत नाही आमचं कधी. त्यामुळे ते ऐकत चला. मास्टर सगळे जीव तोडून सगळे सांगत असतात, त्यांचं ऐकायचं आणि ते सांगितलेलं सगळं लेक्चरला जेवढं शिकवलंय ते जे डबल प्रॅक्टिस करायची परत. म्हणजे काय होतं, सर आम्हाला लेक्चरमध्ये सगळं कळालं, क्लासमध्ये बसल्यावर सगळं येत होतं, परीक्षेला गेलं की प्रकार आठवत नाही, कुठल्या फॉर्म्युलाने करायचं, कुठल्या प्रकाराचं काय ते ओळखताच येत नाही आपल्याला. ते असं का होतं? कारण आपण जेवढं आत्मीयतेने बाकीच्या विषयांचा अभ्यास करतो तेवढा गणित बुद्धिमत्ता कधीच करत नाही. त्यामुळे आपण तो अभ्यास जर केला तर आपल्याला तो पण आपला डाऊट क्लिअर होऊन जाईल की आपल्याला प्रकार परीक्षेमध्ये कळतील, आपल्याला ट्रिक आठवतील, आपल्याला फॉर्म्युला आठवतील, सगळं होणार आहे. तेवढं तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, एक झालं टॉपिकचं, सेकंड झालं प्रॅक्टिसचं. या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. नंबर 3, सर आता याच्यामध्ये ना जो टाइम मॅनेजमेंट, आता आम्ही दोन्ही केलं, टॉपिक बघितले, प्रॅक्टिस केलं, सगळं केलं, ठीक आहे. आता परीक्षेमध्ये जे टाइम मॅनेजमेंट नावाचा प्रकार असतो, हा कोणता? रोजचा नाही. रोज तुम्ही 2 तास अभ्यास करा, मला प्रॉब्लेम नाही, 10 तास केलं तरी चालेल. हा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांगतोय मी परीक्षेच्या दिवशीचा. आता परीक्षेमध्ये तुम्हाला लोकांना फक्त 1 तास असतो. ठीक आहे. तर 1 तासामध्ये तुम्हाला लोकांना GS चे प्रश्न करायचे, करंटचे प्रश्न करायचे आणि मग गणित बुद्धिमत्ता करायचे. आता विचार करा, तुम्हाला लोकांना सगळं सॉल्व्ह करून आता मॅथ्स रिजनिंग पर्यंत पोहोचायचंय. मी तुम्हाला सांगेल की फक्त आणि फक्त बघा, समजा 11 वाजता पेपर स्टार्ट होत असेल, 11 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तुम्ही एक गोष्ट रिझर्व करून टाका. त्यामध्ये 2 भाग करून घ्या. पहिला भाग म्हणजे 11 वाजल्यापासून ते तुम्ही 11:45 पर्यंत किंवा 11:40 पर्यंत होईल तेवढं तुम्ही लोक, मी 45 पर्यंत सांगेल, कारण काय होतं 40 म्हटलं की मग बाकीच्यांना वेळ मिळेल नाही माहिती. ठीक आहे. 45 पर्यंत तुम्ही GS आणि करंटचं सगळं अटेम्प्ट करून घ्या, जेवढा होईल तेवढा. करंट अफेअर्स, GS आणि करंट अफेअर्स. ठीक आहे. 60 प्रश्न होतील, 65 होतील, 70 होतील, कुणाच्या 80 पैकी 80 होतील आणि उरले 20 मॅथ रिजनिंगचे आपले. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये होईल तेवढा तुम्ही परफेक्ट अटेम्प्ट करून घ्या, कारण तुमचा रिडिंग स्पीड तितका फास्ट पाहिजे, गोळे प्रॉपर टाइमामध्ये करता आले पाहिजे तुम्हाला लोकांना. आणि सेकंड नंबर, जेव्हा तुम्हाला मी 11:45 डेडलाईन देऊन टाकली, 11:45 ते 12 पर्यंत हा जो तुमच्याकडे 15 मिनिटाचा स्लॉट अवेलेबल आहे, त्यात तुम्ही लोक मॅथ रिजनिंग केलं कधीही चांगलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 20 प्रश्न आहेत ना, ते जे 20 प्रश्न आहेत ना बेटा, त्या 20 प्रश्नापैकी तुम्हाला मी सांगतोय कमीत कमी तुम्ही लोक 15, 16, 17 प्रश्न कमीत कमी करायचा प्रयत्न करा. मी तर म्हणेल तुम्हाला टार्गेट देऊन टाकतो की तुम्ही मॅथ रिजनिंगचे कमीत कमी 15+ प्रश्न करा, 15+. आणि इथं ह्या GS आणि करंट अफेअर तुम्ही लोक इथं जवळपास 60+ प्रश्न करा. आपण एकदम सिक्युअर राहतो. 60+ आणि हे 15+. हा अटेम्प्ट तुमचा कधी होणार माहितीये का, जर तुम्ही रोज डेली प्रॅक्टिस केली असेल आणि तुम्ही लोक टेस्ट सिरीज दिलेल्या असतील, तर तुम्हाला हे टाइम मॅनेजमेंटसाठी एवढं सांगेल की तुम्ही फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज द्या. अनेक क्लासवाले खूप चांगल्या टेस्ट सिरीज घेतात, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन टेस्ट सिरीजला बसू शकता, किंवा त्यांचे प्रश्नपत्रिका, तुमचे मित्रमंडळ सगळे त्यांच्या क्लासला असतात, त्या मित्रांच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या, झेरॉक्स मारायच्या आणि आपणच स्वतः काय करायचं, असं बरोबर एक टायमिंग ठरवायचं 11 ते 12 किंवा आपला जसा वेळ मिळेल तसं 1 तासचा टायमिंग घ्यायचा आणि या स्ट्रॅटेजीने तुम्ही लोक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची. आणि बरोबर आपला अटेम्प्ट हा 60+15 75, 80, 85 पर्यंत झाला पाहिजे. 100 पैकी 100 अटेम्प्ट कोण करू शकतं, ज्याचे 70 प्रश्न राईट येण्याची गॅरंटी असते. असं काही गॅरंटी ज्याला असेल, प्रॅक्टिस केली असेल, ज्याचा अभ्यास खूप चांगला परफेक्ट आहे, त्याला ते जमतं. प्रत्येकाने 100 अटेम्प्ट करू नका, कारण कोणाचे 100 अटेम्प्ट करणारे कार्यकर्ते थोडे वेगळे असतात, त्यांचा अभ्यास तितका झालेला असतो. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये कसं माहितीये का, तुम्ही 100 अटेम्प्ट करून आला आणि 50 बरोबर आले आणि 50 चुकले, तर तुम्हाला पेनल्टी बसते एकाच चारची. त्यामुळे तुम्ही मेरिट मधून खूप लांब फेकले जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की PSI ची कट ऑफ 50, 51, 52, 53 पर्यंत पोहोचली. ST ISOच्या कट ऑफ तर 56-57च्या खाली आहे ना, बरोबर, अराउंड त्याच मागे पुढे लागतात. एक्साईजच्या कट ऑफ वगैरे बघितलं तर आता यांची कॉमन कट ऑफ चालवण्याचं काहीतरी चाललंय त्यांचं, पण अजून आयोगाने तसं नोटिफिकेशन
नोटिफिकेशन दिल्यानंतर तुम्हाला कळेलच काय असेल ते. तर कॉमन कट ऑफ असेल की कसा असेल तर आपल्याला काही दिवसात कळून जाईल ते. परंतु आपण एक काम करूया, सध्या आपल्याला कमीत कमी 60 मार्काच्या पुढे जाणं हे आपल्याला आपलं टार्गेट असलं पाहिजे. 60+ मार्क काढण्यासाठी हे खूप भारी आहे. ही स्ट्रॅटेजी सगळ्यात भारी आहे. तर तुम्ही या पद्धतीने जा. तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या, पुस्तक कोणते वापरायचे ते सांगितली, कुठल्याही क्लासवाल्यांच्या नोट्स वापरा, काही प्रॉब्लेम नाही, सगळेजण चांगलं शिकवतात. बाकी टाइम मॅनेजमेंट तुम्हाला लोकांना हे शेवटी किती काय केलं, आमचं कोणाचंही ऐकलं आणि किती काय केलं, शेवटी परीक्षेचा जो 1 तास आहे ना तो डिसाइडिंग आहे. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज लावाव्या लागतील किंवा तुम्ही टेस्ट स्वतः सॉल्व्ह करता आल्या पाहिजे तुम्हाला विथ टायमर लावून तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायच्या. तर ही जर प्लॅनिंग तुम्ही केली तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, हे लक्षात असू द्या. मी ह्या 15 मिनिटात 15+ दिलं, याचा अर्थ 16-17 पर्यंत पोहोचला तरी चालेल, 20 पैकी 20 केले तरी चालतील. हे तुमच्यावर आहे, तुमचं स्पीड किती मला माहित नाही. ते तुम्हाला त्या स्पीडला पोहोचण्यासाठी तेवढी प्रॅक्टिस करावी लागेल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो. तर बाकी सगळे टॉपिक्स तुम्हाला सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, पुस्तकही सांगितलंय आणि फायनली एवढंच सांगेल की येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही लोक मॅक्सिमम सराव करा. बाकी युट्यूबचे चॅनल सगळे आमचे आहेत, ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला लोकांना सगळ्या गोष्टी असतात. युट्यूबवरती व्हिडिओ आम्ही टाकत असतो, लाईव्ह लेक्चर घेत असतो, काही शॉर्टकटच्या तुम्हाला लोकांना शॉर्ट्स वगैरे पण दिसतात सगळ्या युट्यूबवरती. सगळ्यांच्या बघा, प्रत्येकाचे लेक्चर तुम्हाला टॉपिक सर्च केला की 4-4 मास्तरांचे व्हिडिओ दिसतील. बघत बसा, तुम्हाला ते बघून 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 अनेक प्रश्न मिळतील, प्रॅक्टिस होईल तुमची सगळ्यांची. आणि तेवढं तरी केलं कमीत कमी तरी किमान तुम्हाला लोकांना 8-9 प्रश्न तरी एक्स्ट्रा करता आले पेपरमध्ये, ज्याला तुम्हाला 20 पैकी 0 काहीच येत नव्हतं. आता किमान युट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे बघून 8-9 प्रश्न जरी करता आले तरी काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला. तेवढे आपली लीड आहे आधीपेक्षा. आधी आपल्याला तेवढे एकही मार्क येत नव्हता, आता तेवढे मार्क वाढले आपले. तर तुम्ही बिंदासपणे जेवढा प्रॅक्टिस करता तेवढं प्रॅक्टिस करा, पुस्तकं वापरा व्यवस्थितपणे, इतर विषयांचा अभ्यास करत राहा. बाकी मॅथ रिजनिंगचं जे काही महत्व होतं ते तुम्हाला मी सांगितलं, कंबाईनच्या संदर्भात महत्वाचे टॉपिक सांगितले. एकदा व्हिडिओ हा अजून एक वेळा बघा, तुम्हाला लोकांना अंदाज येऊन जाईल की नेमकं आपण कोणत्या टॉपिकला जास्त महत्व दिलं पाहिजे. हा पण मी ज्या ठिकाणी स्टार करून नाही दिला याचा अर्थ ते करायचं नाही असं नाहीये. जिथं स्टार नाहीये ते मुख्य परीक्षेला विचारायचं, कारण सिलेबस आपल्याला सगळा करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला जेवढा सिलेबस मागाशी दाखवला, हे जेवढे सगळे टॉपिक तुम्हाला दाखवले, ठीक आहे, याच क्रमाने हे सगळे टॉपिक तुम्हाला लोकांना आपल्या पुस्तकामध्ये सेम टू सेम मिळून जातील, आहे तसे. एकही टॉपिक स्किप नाही केलं त्यामध्ये. ह्या दोन्ही पुस्तकात इथं जेवढे मॅथ्सचे टॉपिक सगळे मॅथ्समध्ये मिळतील, रिजनिंगचे टॉपिक जेवढे असतील तेवढे सगळे रिजनिंगमध्ये मिळतील. हे सगळं करून घ्या, याच्यापेक्षा बाहेर असं वेगळं करण्याची गरज पडणार नाही. कारण जेवढे सगळे टॉपर्स बऱ्यापैकी आहेत किंवा तुम्ही ज्याला टॉपर लोकांना कोणी विचारलं मागच्या 5-6 वर्षामध्ये जे पास झालेत ते सगळे तुम्हाला हे 2 पुस्तकं रेकमेंड करतील, ठीक आहे. कारण हे पुस्तकामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आतमध्ये इन्क्लूड असल्यामुळं, सगळे प्रकार असल्यामुळं, तर विद्यार्थी हे सगळं पहिलं प्रिफर करतात आपलं पुस्तक. त्यामुळे तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. तुमच्याकडे नसेल पुस्तक तुमच्या मित्राकडून घ्या, एक जणाने रिजनिंग घ्या, एक जणाने मॅथ्स घ्या, दोघं मिळून सॉल्व्ह करा, काही विषय नाहीये, ठीक आहे. सो अभ्यास करा, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. अल्टिमेट आपलं टार्गेट काय की परीक्षेमध्ये पास होणं, आणि ते केलं तर तुम्हाला लोकांना आरामात यश मिळून जाईल, ठीक आहे. प्री झाली तर परत मुख्य परीक्षेला तुम्हाला परत 22 प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्तेचे, ठीक आहे. त्यामुळं फक्त प्री निघाली, 20 प्रश्न आपण सॉल्व्ह केले बाबा, अभ्यास केला, तर मेन्सला तुम्हाला परत 22 प्रश्न आहे. प्रीचा जो अभ्यास जेवढा तुम्ही मेहनतीने आणि प्रामाणिकपणे कराल त्याचा उपयोग तुम्हाला लोकांना मेन्सला होऊन जाईल, ठीक आहे. सो ही होती आपली अंकगणित बुद्धिमत्तेची स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना मी पूर्णपणे जेवढं महत्वाचे टॉपिक्स होते ते सगळे सांगितलेत. आणि त्यामध्ये आणखीन जो काही फायनल तुम्हाला वेटेज दाखवतो एकदा परत बघून घ्या सगळ्यांनी. ते वेटेज फुल अँड फायनल असू द्या, लक्षात असू द्या की कुठल्या टॉपिकला मॅथ्सला जास्त प्रश्न आहेत का रिजनिंगला जास्त आहे, आपल्या समोर सगळं दिसून जाईल, ठीक आहे. तर नवीन पॅटर्न नुसार रिजनिंगचे 9 प्रश्न, मॅथ्सचे 11, याचा अर्थ हे 50-50च होणार आहे. तुम्ही पूर्ण 20च्या 20 मॅथ्स आणि पूर्ण 20च्या 20 रिजनिंग येणार नाही आलं पाहिजे कधीच, कारण दोघांचं सिलेबसमध्ये नाव अलग अलग दिलंय, वेगवेगळे पॉईंट दिलेत. त्यामुळे तुम्हाला मॅथ्स 10 प्रश्न, रिजनिंग 10 प्रश्न हा ऍव्हरेज इथून पुढे राहणार आहे, हे लक्षात असू द्या. सो बाकी स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्या गोष्टी मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच. मंडळ आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.